नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी यावली शेत ललित नरहरी बैलमारे। काय गावाचा जर विकास साधायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो त्यामध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा। बरं, आपल्याकडे जर निधीच नसेल, ग्रामपंचायतमध्ये पैसाच नसेल तर अनेक गावामध्ये जे काही सोयीसुविधा आपण देतो त्याचा मोठ्या प्रमाणात अभाव असतो। मग घनकचरा व्यवस्थापन असेल, नाली दुरुस्ती असेल, नाला सरळीकरण असेल किंवा गावातला घनकचरा व्यवस्थापनासंबंधित आणखी काही कामं असतील, स्वच्छतेविषयक कामं असतील, पाणी पुरवठा असेल, या सगळ्यांसाठी घरपट्टी भरणे हा एक एकमेव उपाय आहे। नाहीतर कसं आहे, दिवा लावायचा आणि त्याच्यात तेलच नाही तर ती ज्योत कधी पेटणार नाही। अशा पद्धतीनं हे सगळं असतं। परंतु जर घरपट्टी भरली सगळ्या गावकऱ्यांना लोकांनी तर नक्कीच सगळ्या गावाचा चांगल्या पद्धतीने विकास होतो। दुसरी गोष्ट अशी आहे की आता केंद्र आणि राज्याच्या विविध योजना आहेत, त्या योजनांमध्ये सुद्धा आपल्याला सहभागी जर व्हायचं असेल तर घरपट्टी तुमची किमान 80% वर 100% असणं गरजेची आहे। जर तुमची या घरपट्टी किंवा तुमचं भरलं नसेल तर अनेक योजनांमध्ये आम्हाला आता सहभाग नोंदवता येत नाही। त्यानंतर आता नव्याने एक योजना निर्माण झालेली आहे, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान। आता पंचायत राज अभियानमध्ये मुख्य वसुली करणे हा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु वसुली नसेल तर ते ग्रामपंचायतचे गुण जे कमी पडतात। मग अशा वेळेस ग्रामपंचायती अनेक त्या अभियानामध्ये अयशस्वी होते आणि परिणामतः मग गावकऱ्याला ग्रामपंचायतला जो काही निधी चांगला मिळाला पाहिजे पुरस्काराच्या माध्यमातून तो मिळत नाही, शिवाय सन्मानही मिळत नाही। म्हणून गावकऱ्याच्या लोकांनी जर टॅक्स भरला, कर भरला तर गावकऱ्यांचा सुद्धा सन्मान होतो, ग्रामपंचायतचा सन्मान होतो, शिवाय गावातले सगळे कामं असतील ते कामी लागतात। म्हणून सर्वांनी ग्रामपंचायतीचा हा कर नियमित भरला पाहिजे, यावर महत्त्वाचा हा रोल आहे, तो ग्रामस्थांनी पार पाडावा। म्हणून एक नाविन्य उपकरण मला सुचला की आपण अनेक वेळा लोकांकडे जातो नुसतं टॅक्स मागायला वगैरे, पण लोक देत नाही। यामध्ये आणखी एक सांगायची गोष्ट अशी आहे की गावामध्ये आपण खूप साऱ्या लोकांकडून त्यांना वसुली करण्यासाठी सक्ती जास्त करू शकत नाही, कारण सक्तीच्या ज्या काही किचकट बाबी आहे म्हणजे त्या थोड्या कनिष्ठ आहेत। म्हणजे तुम्हाला जर वसुली करायची म्हटलं तर जप्तीनामे वगैरे ह्या सगळ्या कारवाई करायला ग्रामपंचायतीला थोडं कठीण असतं, कारण ग्रामपंचायतमध्ये गावगड्याचं सगळं नातं असतं आणि शिवाय आत्मसन्मान वगैरे थोडा राहतो। म्हणून वसुली करताना ही खूप मोठी बाब त्यामध्ये येते। त्यासुद्धा कायद्याचे अधिकार तसे राईट्स नाही। एखादी ग्रामपंचायत जेव्हा नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये रूपांतरित होतं त्यावेळेस त्याचा जे काही अधिकार असतात प्रशासना स्तरावर ते एक वेगळे निर्माण होत असतात, परंतु ग्रामपंचायत स्तरावर जेव्हा ग्रामपंचायत म्हणून कामकाज करतो आपण तर त्यावेळेस या कायद्याला कुठेतरी पायबंद लागतं आणि मग आपल्याला कायदेशीररित्या प्रक्रिया करायला थोडं जड जातं। म्हणून ग्रामपंचायत स्तरावर जास्त वसुली करतायत, पण नाविन्य म्हणून घरपट्टी दिवस साजरा करायचा किंवा मग लोकांच्या घरोघरी जाऊन टॅक्स मागायचा, या सगळ्या पद्धती ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामसेवक पदाधिकारी करत असतात, परंतु यातून मोठं असं काही यश ग्रामपंचायतीला मिळत नाही। बरेचदा ग्रामपंचायतीच्या 30-30 लाख रुपये 40 लाख रुपये ज्या वसुल्या असतात त्या नाविन्य 10%, 15%, 20%च्या वर जात नाही। परंतु असं जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही एक नवीन दिशा देण्याचं सर्व ग्रामपंचायतीनं ठरवलं आणि एक महाराष्ट्रातला हा एक अभिनव उपक्रम आहे ज्याला आम्ही घरपट्टी आंदोलन म्हटलं। खरं म्हणजे हे आंदोलन नसून जबाबदारी, जाणीव आणि त्यांना ह्या संदर्भातला जनजागृती हा त्याचा मुख्य उद्दिष्ट होता। म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। हे आंदोलन आमचं खूप यशस्वीरित्या पार पडलेलं आहे असं आम्ही म्हणतो आणि याचं फलित म्हणून नक्कीच गावातले लोक ग्रामस्थ हे घरपट्टी, पाणीपट्टी हे सगळं टॅक्स भरतील आणि ग्रामपंचायतला समृद्ध करतील अशी आशा बाळगतो। धन्यवाद।